नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे मेथीचे पराठे। ज्याला कोणाला मेथीची भाजी खावीशी वाटत नसेल तर पराठे आवडीने खाऊ शकतात। 1 वाटी बेसन आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये आता घालायचे आपल्याला ही बारीक चिरलेली मेथीची भाजी आणि हे 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, लसूण आणि जिरे याची बारीक पेस्ट करून घ्यायची, ती पण याच्यात घालायची। हे असं बारीक पेस्ट करून घ्यायची, ती पण याच्यात छान मिक्स करून घ्यायची। थोडंसं आपल्याला चांगला कलर वाटावा म्हणून थोडीशी हळद घालायची आणि चवीनुसार मीठ। मीठ घालून याचं चांगलं उंडा करून घ्यायचा। आता मिक्स करून आता आपले असं पीठ भिजून तयार आहे। आता आपण गॅस पेटवायचा, त्याच्यावर तवा ठेवायचा। तवा तापेपर्यंत हे छान एक लाटून घ्यायचं। छोटे मोठे तुमच्या मनाला वाटेल तसे तुम्ही बनवू शकता। आणि ही अशी प्लास्टिकची तेलाची पिशवी असते ना, ती घ्यायची, त्याच्यावर छान लाटल्या जातात। अशी मस्त असे छोटे छोटे लाटायचे आणि भाजायचे। आता तवा चांगला तापलेला आहे, त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि हा बनवलेला पराठा त्याच्यावर असा घालायचा आणि छान खरपूस भाजून घ्यायचा। कोणाला तूप नसून आवडत तर तेल लावून सुद्धा बनवला तरी चालतो। तेलाने पण छान लागतो, तुपाने पण छान लागतो, आपल्याला जे आवडत ते तशा पद्धतीने बनवायचं। असे आपले मेथीचे पराठे तयार झालेले आहेत। हे दह्याबरोबर आणि छोट्या मुलांना केचप खूप आवडतं, केचप बरोबर दोन्ही बरोबर पण खूप सुंदर लागतं। करा, खाऊन बघा, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल कसं तयार झालंय। आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा। धन्यवाद।